भुजबळ हे मंत्री असणार आहेत या भुजबळ हे मंत्री असणार आहेत या संदर्भात आपण मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणार आहोत। पाटील साहेब, छगन भुजबळ आणि तुमचा मोठा संघर्ष पाठीमागच्या काळात झाला। त्यांना पाठीमागे मंत्रिपदापासून दूरही ठेवण्यात आलं होतं, मात्र आता त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ पडली आहे। नाही, त्याचं काय नाही, ते काय झालं का नाही झालं आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा। आणि तो किती मंत्री असला काय आणि काय झाला काय त्याचा काही फरक नाही। त्याच्या पक्षांतर्गतचा विषय त्यांचा त्याला दिला असेल, त्याबद्दल आमचं काय म्हणणं असायचं कारण नाही। पण हे अजितदादांना काही गार आठवते हे मात्र समाजापुढं आता नवीन मराठ्यांपुढं प्रश्न पडला आहे की आता चांगले दिवस यायला लागले होते अजितदादाला। मराठ्यांच्या पोरांना वाटत होतं आता की चांगलं चाललं आहे, अजितदादा लक्ष देतील, आता पहिल्यासारखं वागणार नाहीत, गुंडाला जवळ करणार नाहीत, गुंडाचे जे गुंडमंत्री आहेत यांना जवळ करणार नाहीत, जातीवाद पसरवणारे छगन भुजबळांसारखे मंत्री जवळ करणार नाहीत। परंतु अजितदादांना हे काय म्हणतात ना, ते विनाशकाली विपरीत बुद्धी ही कुठून सुचली याची किंमत अजितदादांना खूप मोजावी लागणार आहे। जर त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला तर त्यांनी जर आता त्याला काय सवय येते गैरवापर करायची मंत्रिपदाची, त्याची किंमत अजितदादांना फडणवीस साहेबाला मोजावी लागणार आहे। कारण मराठा समाजाला आशा आहे हैदराबाद गॅझेट लागू होईल, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी होईल, आणि हा माणूस मात्र जातीवादानं खूप बरबाडलेला आहे आणि याला घेतलं आहे म्हणजे मराठ्यांची नाराजीचा फटका 100% अजितदादांना आता भोगावी लागणार आहे। कारण मराठ्यांची ही नाराजीची लाट आता उसळणार आहे। 29 ऑगस्टला तर आम्ही दाखवणारच आहे हिसका काय आहे ती, परंतु हे करायला जे नको होतं तेच अजितदादा काय करतायत, ते बीडला जाणार, कुठं पायऱ्या चुकल्या तिकडं बोंबलणार, पायऱ्या कसं केल्या अधिकाऱ्याला दादागिरी करणार, कुठं कलेक्टर ऑफिसला जाणार, खुर्च्याच वाकड्या तिकड्या कसं काय आता हेच सभागृह चांगलं नाही, तिच्या पत्र्याचं वाकडे येतं असं म्हणणार। 6 आरोपी करणं बाबा पटापटात, हे जिथं दादागिरी करायची तिथं करायला पाहिजे ना। हे छगन भुजबळसारखे जे पक्षाला मारक आहेत जातीवादी असल्याला मंत्रिपदं देता तुम्ही, मारक जे आहेत लोक आहेत त्यांना देता, आणि मग हे मराठ्यांची लाट उसळणारच आहे। परंतु मला एक ह्याच्यात अशी शंका येते दुसरी की बहुतेक 100% त्याचा हे निवडणूक आली आता त्याचा वापर करायला लागले, चॉकलेट दिलं आहे त्याला, आता नादी लावलं दिसतंय। कारण त्याला काय झालं आता पहिले फटाकडे आणून ठेवले होते, फुसके फासके चिंगड्या चांगड्या काही कार्यकर्ते 10-5 ती जरा उड्या हाणतील, थोडे फटाकडे वाजितील, इकडून तिकडून उड्या हाणतील, याच्यासाठी म्हणले असते नगर परिषदला जिल्हा परिषद पंचायत याला वापर करायचा आणि याला वापरून द्या फेकून शेवट करायचा। आता तो बी म्हणला ना शेवटचा आनंद काहीतरी म्हणलं आहे, त्याच्याच मनाकावरून ते आल्याला माथार सवा फेबा घेईन, तेवढंच ओबीसीचं मतदान होईल, जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला निवडून येते, थोडेफार ऐकते थोडेफार लोक यायचं, कारण ओबीसीचे नेते दुसरे झालेत आता, याचं काही नाही राहिलं आता। हे का आव्हान आहे, मी याव करीन त्याव करीन, त्यांनाही वाटलं असं परिषदा घ्यायला लागला, आता 2-4 परिषदा घेतल्या आणि त्यांनी मधी ओबीसीला ना दिलंय, पुन्हा ओबीसीचं मतदान असं करीन तसं करीन। ओबीसीचा वाटोळं करणारा सगळ्यात घातक माणूस असेल तर छगन भुजबळ, ओबीसीचं वाटोळं करणारा। आम्ही तरी यायला येणे 70 वर्षात काही नाही केलं राव ओबीसी नेत्याने, आम्ही तरी गोरगरिबाच्या ओबीसीच्या लेकी बाळीला मोफत शिक्षण केलं, मग आम्हाला कसं काय जातीवादी म्हणता रे? धनगराच्या लेकी बाळीला मुसलमान असतील, लवार कुंभार असतील, सुतार असतील, जे 18 पगड जातीचे तर कोळी असतील यांना दिलं राव आम्ही मोफत शिक्षण। अजित पवारांची चूक झाली असं वाटतं तुम्हाला? आता वाटतच नव्हतं आम्हाला हे करील ती, कारण याच्यासाठी आम्हाला त्यांच्या पक्षात हस्तक्षेप करायची गरज नाही, अजितदादाची अजिबात गरज नाही, काही गरज नाही। पण लोकांना जी अपेक्षा नव्हती ना तीच दादांनी चूक केली, आणि अजितदादाला याची खूप मोठी किंमत चुकावी लागणार आहे आता, खूप मोठी। कारण तुम्ही जातीवादी मंत्र्यांना जेव्हा मंत्रिपद घेतल्याच्या नंतर जातीवाद पसरतो, ओबीसी मराठ्यात वाद लावतो, मोर्चे काढतो, कुठं आंदोलनं करायला लावतो, लोकांना पुढं घालतो, अशांना तुम्ही घेताय म्हणजे मराठ्यांचा रोष आता अजितदादाला पत्करावाच लागणार आहे। मला सांगा बरं दादा, तुम्ही जे अजितदादाचे मंत्री आणि आमदार आहेत, खासदार आहेत, जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण लागत नाही का? आमदार मंत्र्यांच्या पोराला आरक्षण लागत नाही का? वकील शिक्षक डॉक्टर आहेत आमचे, यांना आरक्षण लागत नाही का? व्यावसायिकांना आरक्षण लागत नाही? शेतकरी मराठ्यांचा गोरगरीब कार्यकर्ता अजितदादांचा प्रत्येक मतदारसंघात, त्याला आरक्षण लागत नाही, आणि मग आरक्षणाला विरोध करणारा नीच विचाराचा माणूस कसं काय घेता तुम्ही? धनंजय मुंडेचं मंत्रिपद काढलं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे झालं, आणि त्यानंतर छगन भुजबळांना दिलं, कसं बघतायचं? म्हणजे ओबीसी मंत्री रिप्लेस करण्याचा हा प्रयत्न असावा अजित पवारांचा? नाही, अजित पवारवर मला तर अजितदादावर डाऊट येत नाही, जास्त येतोयच नाही असं नाही, पण फडणवीसांनी हे गेम केला असावा, ओबीसीचं मतदान घेण्यासाठी छगन भुजबळ पुन्हा आणा,
मग आता नाही तर ते काय करतं आहे, ओबीसीचं वाटोळं केलेलं आहे त्यांनी. मायक्रो ओबीसीला काही मिळून दिलेलं नाही आणि 2-3 जातीपेक्षा जास्तीला त्यांनी मिळून बी दिलं नाही 350 पैकी. त्याच्यामुळे त्याच्यावर काय कोणी खुश नाही. तात्पुरते आता 4-5 चिंगड्या त्याचे कार्यकर्ते तर ते म्हणतच असते तर आमचा अमुक हे, आमचा तमुक हे, आमचा साहेब हे, आज मंत्रिपद मिळालं हे ते बोंबलतच असतात. पण याची किंमत गोरगरीब ओबीसीला सुद्धा भोगावी लागलेली. छगन भुजबळ मंत्री झाल्यावर काय होतं आणि हे असले बरबटलेलेच मंत्री अजितदादा का घेतात, ही मात्र प्रश्न आजपासून आता मराठ्यांना पडला राज्यात. इकडं बीडला काही येत, ते नाशिकला आहे, बाकीचे ओबीसी नेते नाहीत का? चायला ते बिचारे कुठं जातीवाद करतात? त्यांच्यात का चांगले नाहीत का? आहेतच ना. हेच बरबटलेले का घेतात? म्हणून आता अजितदादाला मात्र या रोषाला सामोरं जावं लागणार, याची किंमतसुद्धा खूप मोठी मोजावी लागणार. पण जर का रे बाबा विरोध केला येणे आता मंत्री झाल्यावर गाठ मराठीची छगन भुजबळ हे बी ध्यानात ठेवायचं. हां, जरी एक मंत्रिपद केल्याची किंमत किती भयानक मोजावं लागली. आता येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा फक्त विरोध कर म्हणा त्याला, मग कळन तुम्हाला. तर यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यापूर्वी जेव्हा मंत्रिमंडळामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चर्चेला यायचा किंवा काहीतरी देण्याचा, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा यायचा, त्यावेळेला छगन भुजबळ त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये किंवा इतर सगळ्या सर्वपक्षीय बैठकांमध्ये विरोध करायचे किंवा निघून जायचे वास्तव आहे. आता पुन्हा त्यांची मंत्रिमंडळामध्ये एंट्री झाली आहे. बावली म्हणून बसते ना फडणवीस साहेब. मी जर हे सिद्ध केलं आम्ही मराठा द्वेषी आहेत आणि हे सिद्ध याच्यावर होणार आहे. तुम्ही शिंदे साहेबाची समिती ही 30 जूनला तिची मुदत संपत्ती, आम्ही 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आणि तुम्ही हा म्हणलेले 1 वर्षाची मुदतवाढ द्यायची. क्रमांक 1. 2 ज्या नोंदी सापडल्यात त्यांचे प्रमाणपत्र तातडीनं द्यायचे. तुम्ही द्वेषी आहेत का नाहीत हे जर सिद्ध करायचं असेल, तुम्ही मराठा द्वेषी नाहीत असं जर तुम्हाला आम्हाला वाटलं, केव्हा वाटणार? तुम्ही ओरिजिनल मराठ्यांची अस्सल अवलाद मुंबईतून माघारी येणार नाही. माझ्या सहित सगळे आणि सगळेचे सगळ्यांना आव्हाने मराठ्यांना माझ्या आता 29 ऑगस्टची ताकदीनं तयारी करा. मुसळधार पाऊस असला तरी मुंबईत जायचं आहे. शिक्षक असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, सगळ्यांनी 1 दिवसासाठी बाहेर पडा. व्यावसायिक असतील, फक्त आम्हाला मुंबईपर्यंत वाटा लावायला. तुम्ही बसू नका. श्रीमंत मराठ्यांनी मंत्री, आमदार, माजी मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक सगळे असणारे आपले. हा झाला प्लॅनिंगचा भाग. दुसरा प्रश्न असा आहे की छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल, दोन्ही गटाकडून फटाके वाजवणं आणि जल्लोष करणं सुरू आहे. मग ते पहिले राहिले ना हो, ते फुसके व्हायला लागले होते ना, त्यातली दारू मागून गळायला लागली होती ना, त्या टायमालाच घ्यायची होती यांना, ती आता मागून गळायला लागली ना. ती दारू म्हणजे ही बरं का फटाकड्यातली. ते आता फुसके व्हायला लागले, ते वाजून टाकते ते फुसके. त्यांचे 10-5 चिंगड्या कार्यकर्ते आहेत ना हो, ते आता उड्या हाणते ना लय दिवसाचे. आता दिखावपणा तर करावं लागेल ना. येणे म्हातारपणाला आता काय तुम्हाला माहीत नाही बाबा. सभा घेईन लय बोंबलतं आहे, माकडावणी तोंड घेऊन चष्मा घालून कुंकडं पळत येते, बारबाटलेली विचारच कुंकडं परिषदा घेते. माणसं नाही, फांसं नाही, काही नाही. कवा त्याचं तोंडच म्हणतं ते खुर्च्या मोकळ्या. का मोकळ्या आहेत माहिती आहे? ओबीसी का जात नाही माहिती आहे छगन भुजबळ तुला? तुझ्या इतका नीच विचाराचा माणूस ओबीसीच्या लोकांसुद्धा पटत. गरीब मराठ्यांचं आरक्षणाला तू विरोध करतो म्हणून ओबीसी तुझ्याकडे येत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगतो, सगळ्यात जास्त ओबीसीचा वाटोळा केला संतत्वा तुम्ही 2-3 जणांनी ठरवून 350 जातीचा उपयोग केला. ठरवून प्रशासनात लोक तुमचे घातले, राजकारणात तुमचे घातले. तुम्ही मायक्रो ओबीसीला, गरीब ओबीसीला येऊ दिलं नाही. तुम्ही बरोबर डाव केला ना. आता गरीब ओबीसीनं ओळखील कोण आहे हो, कोण लवाराचा आहे, कोण सुताराचा आहे, कोण कुंभाराचा आहे, कोण कोळ्याचा आहे. ते बिचारी कोळी समुद्रात जीव घेणा प्रवास करतात आणि काम करून मासेमारी करून व्यवसाय चालवतात. कोण नोकरीत घातलं यांनी? कोणत्या धोब्याचं आहे, कोणत्या काय काड्याचं, सुताराचं, लिंगायताचं, कोणाचं आहे, कोणत्या रजपुताचं आहे? किती जाती सांगू तुम्हाला मी, किती सांगू? आम्ही तरी गोरगरीब ओबीसीसाठी, मायक्रो ओबीसीसाठी मोफत शिक्षण केलं मुलीला. भांबेरीपासून वडीकाळ्यापर्यंत ती लढाई सुरू होती. तर आता आंतरवालीपर्यंत की मोफत शिक्षण करा म्हणून मुलीला. मराठ्यांच्या मुलीला करू म्हणले आम्ही. मला अजिबात नाही. लेकी बेळीनं काय केलं? द्या सगळ्या जातीच्या. अरे 70 वर्षात तुमच्या ओबीसीच्या नेत्यांचे दिलं नाही ना. आम्ही पठ्ठ्याने तुमच्या लेकी बाळीसाठी दिलं, कारण आमची नियत तुमच्यासाठी चांगली आहे. आम्ही कधीच जातीवाद केला नाही, करणार नाही. फक्त नेत्याला सोडत नाही. छगन भुजबळ तुला जाहीर सांगतो, तो विरोध करायचा नाही. तो मंत्रिपद घ्यायचं ना आपलं तिकडे हिंडायचं गपचिप. शानफाना करायचा नाही. गोरगरीब ओबीसीत मराठ्यात भांडणं लावायचे नाही. नसताची किंमत भयानक मोजावं लागणार आहे फडणवीस साहेबाला आणि अजितदादाला. मराठ्याला मराठे आडवे उभा राहणार आहेत. हां, छगन भुजबळांना तुम्ही सांगितलं, अजित पवारांना काय सांगणार? अजित पवारांनी जी चूक करायला नको होती ती दादांनी केली. माझी एक विनंती आहे सगळ्या अजितदादाच्या
आमदाराला आणि मंत्र्याला आणि खासदाराला अजितदादापाशी बसा, कारण तुमच्या पक्षातल्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरालासुद्धा आरक्षण लागतं आहे. तुम्ही वाटोळं करू नका त्याला घेऊन. आता घेतलं आहे तर अजितदादांना सांगा याला वळवळ करू देऊ नका. त्याची किंमत अजितदादा तुम्हाला मोजावी लागणार आहे, आपल्या पक्षातल्या आमदाराला मोजावी लागणार आहे असं सांगा, आपल्या खासदाराला मंत्र्याला मोजावी लागणार आहे सांगा. कारण लेकरा बाळाचं वाटोळं करायचा, मंत्रिपदाचा गैरवापर करण्याचा अधिकार छगन भुजबळला अजिबात नाही आणि तो होऊ देऊ नका. तर हे होते मनोज जरांगे पाटील. अत्यंत कडक शब्दामध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की हा सगळा डाव देवेंद्र फडणवीसांचा असू शकतो आणि अजित पवारांनी ही केलेली चूक त्यांना प्रचंड महागात पडू शकते असा सुद्धा सज्जड इशारा दिला. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.